मुख्यमंत्री झालो तेव्हा जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा या माझ्या लाडक्या बहीण योजनेमध्ये येताना आनंद होतोय, आनंद झालाय. कारण या प्रतिसाद जो आहे आपला, तुमच्या चेहऱ्यावरचं, तुमच्या डोळ्यातल्या आणि तुमचं झाकी बांधणं असेल आणि या ठिकाणी स्वागत करणं असेल, यामधून जी काय माया आणि प्रेम या तुमच्या भावांच्या बद्दल आपण व्यक्त करता ते पाहून असं वाटतं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी झाली, सुपरहिट झाली आणि सगळे रेकॉर्ड या योजनेमुळे मोडून पडले. आणि खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो, काही लोक ही योजना बंद करण्यासाठी हायकोर्टात गेले, काही लोक नागपूरच्या कोर्टात गेले. आमचे दिलीप वळसे पाटील पण इथे आहेत, शिंगणे साहेब पण आहेत, मगाशी त्यांचं नाव राहून गेलं. आणि काही लोकांनी नागपूरच्या कोर्टात वडपल्ली का काहीतरी नाव आहे त्याचं, तो कोर्टात गेला. आणि कालच या योजनेला विरोध करणाऱ्यांनी एक आमदार काँग्रेसचे सुनील केदार, काँग्रेसचा सरकार आलं की लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू असं वक्तव्य केलं. काही लोक म्हणतात 1,500 मध्ये तुम्ही काय बैलांना खरेदी करणार आहात, विकत घेणार आहात, लाच देणार आहात, काही बोलायला लागले. माझ्या बहिणींचा अपमान करणाऱ्यांना थोडी तरी जनाची नाही तरी मनाची वाजली पाहिजे होती. खरं म्हणजे आम्ही ही योजना जी आहे, ही योजना सुरू करत असताना काही लोकांना वाटलं ही फसवी योजना आहे, ही फक्त निवडणुकीपुरते चुनाव जुमला आहे. परंतु जेव्हा तुम्हालाही वाटलं नसेल की एवढ्या लवकर पैसे खात्यात येतील, काही लोक निवडणुकीमध्ये बोलतात खटखटाकट पैसे जमा करा आणि नंतर म्हणतात प्रिंटिंग मिस्टेक झाली. परंतु महायुती सरकार आम्ही कधी असं म्हणणार नाही, कारण आम्ही जे बोललो ते केलं आणि पटापट तुमच्या खात्यात पैसे जमा झाले. एवढ्या लवकर, एवढ्या विक्रमी वेळात, कमी वेळात महिलांच्या, माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणारी ही ऐतिहासिक, ही पहिली योजना आहे. हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. दिलेला शब्द पाळणार हे आपलं सरकार आहे. आणि म्हणून आज काही लोक सुरुवात झाल्यानंतर योजनेला बदनाम करत होते, म्हणाले पैसे येणार नाहीत. जसे पैसे खात्यात आले की काही लोक म्हणाले पटापट पैसे काढून घ्या, नाही तर सरकार काढून घेईल. अरे बाबा, हे देणारं सरकार आहे, ही देना बँक आहे, हे घेणारं सरकार नाही. आतापर्यंत यापूर्वीचं सरकार हप्ते घेणारं होतं, हे सरकार तुमच्या खात्यात हप्ते भरणारं सरकार आहे. याचा आम्हाला अभिमान आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. खरं म्हणजे ही योजना एवढी बदनाम करता येईल तेवढी केली. आणि नागपूरमध्ये कोर्टात कोण गेले? तेच काँग्रेसचाच माणूस. कालही कोणीतरी म्हणालं योजना बंद होईल, तेही काँग्रेसचे लोक, महाविकास आघाडीचे लोक. काँग्रेसने गेल्या 60 वर्षात देशाचं वाटोळं केलं. त्या काँग्रेसला माझ्या लाडक्या बहिणींचा सुखी संसार कसा आवडणार? आणि म्हणून त्यांच्याकडून आपण काय अपेक्षित धरणार? आणि म्हणून मी एवढंच सांगतो माझ्या बहिणींनो, अशा विरोधकांशी कशाला ठेवायचं नातं? कायमचं बंद करा त्यांचं खातं. आणि म्हणून जे लोक, ज्या लोकांनी माझ्या बहिणींच्या या अतिशय महत्वाच्या योजनेत खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय, त्या लोकांना माझ्या या बहिणी योग्य वेळेला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
असा विश्वास